हॅलो, गुड मॉर्निंग. कोल्हापूर माय लाईफमध्ये स्वागत आहे. शुभ सकाळ. घागर भरायला लावलेली आहे ॲक्वाला बाहेर. गुड मॉर्निंग सगळ्यांना कोल्हापूर माय लाईफमध्ये. आणि आजचा दिवस चालू झालेला आहे, आजचा रुटीन चालू झालेला आहे आणि साफसफाई होत आलेली आहे बाकीची सगळी. आता हे करू, पाणी भरायला लावलेलं आहे घागर वगैरे. चला तर मग आजच्या दिवसाची अशी सुरुवात. तर रांगोळी काढून घेतली आहे सकाळी सकाळी. दारात आपल्या रांगोळी असावी. चला मस्त असा नाश्ता करायला बसणार आहे आता. छान फोडणीचा भात. सफाई म्हटल्यावर सगळीकडे पसारा पसारा झालेला आहे जाग्यावर लावूपर्यंत. बाहेर चिमण्यांचा आवाज यायला आहे, दारात चिवचिव. सकाळी सकाळी असं वातावरण आहे बाहेरचं. पुढचं काम माझं आता. दारात रांगोळी आणि हे सगळं झालेलं आहे. जेवण बनवायचं आहे, देवपूजा करण्याची केली आणि राहिलेलं साफसफाईचं थोडंफार राहिलेलं आहे काम. आणि व्हिडिओ स्किप न करता बघा, पहा. आणि आवडत असेल तर लाईक करा. भाभी आमची जी कामवाली होती ती पुन्हा तिच्या घरी गेलेली आहे राहायला. तिची काहीतरी फॅमिली प्रॉब्लेममुळं कामवाली शोधायचं चालू आहे, पुसायला वगैरे. कारण आपल्या रोजच्या कामात प्रत्येकाचं रुटीन असल्यामुळं रोजच्या कामात लोड पडते सगळी कामं करायला. आणि सगळं ॲडजस्टमेंट व्हायला पण थकलेली असतो सगळे कामं करताना. आपापले ज्याचे कामं करताना दमलेले असतात. कारण प्रत्येकाच्या डोक्यात आपले आपले ठराविक कामं असू दे, व्यवहार असू दे, काही ठरलेले आहेत ते चालू असतात. ते दमून वगैरे आलं की आपलं कामं करायला पण कंटाळा मग. आणि जर बाहेरची कामं असतील तर परत घरातलं येऊन करायला होत नाही. बाहेरची बरीच कामं असतात तसं दिवसभरात. कल्याणला भाड्याच्या रूममध्ये होते. वन रूम किचन होता. असं 4 टाईप बिल्डिंग होती, तिथं होती. आणि नेहमी दारात रांगोळी माझी असायची. मोठं लहान होती तरीसुद्धा त्याच्यात रांगोळी म्हणा, जे काय आहे ते रोजचं करणं असायचं. धुवायचं, पुसायचं, हे सगळं चालू असायचं. आणि डब्बा नाश्ता मुलांचा, ह्यांचा डबा नाश्ता. मुलांना काही नर्सरीत वगैरे पाठवायची मी त्यावेळेला. त्यानंतर ज्यावेळेला रूम घेतली, बिल्डिंगमध्ये रूम घेतली 1 BHK, तिथं मग दारात रांगोळी ही माझी कायम असायची दारात. आणि मला रांगोळीची आवड पण होती, त्यामुळे सतत दारात असायचे. असं नाही की शहरात म्हटल्यावर रांगोळी काढण्याचे नियम तिकडे नाही. नियम असं काही नाही असते तर उलट चांगलंच असतं. दारात रांगोळी आपल्याला खायला प्यायला कसं लागतं तसं आपल्या घराची सजावट असू दे किंवा ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या करावंच लागतात आपल्या संस्कृतीमध्ये. आणि ते आपल्या असावं रोजच्या जीवनात. आपल्या
दारात रांगोळी जर असेल तर नकारात्मक शक्तीचा आपल्याला प्रवेश होत नाही आणि जे पॉझिटिव्हिटी राहते आणि लक्ष्मीची आपल्या घरात शांतता, समाधान, समृद्धी येण्यासाठी ही दारात रांगोळी कायम आपल्या असली पाहिजे. आणि तसं पण आपल्या परंपरेनुसार आपल्या तशी रांगोळी ही आपली पूर्वापार चालत आलेली संस्कृती आहे. चला आता जेवणाकडे पाणी प्यायचं आहे. चहापत्ती काढून ठेवलेली आहे आणि कट करून ठेवली आहे. आता चहामध्ये घालायला छान याचा वास छान येतो चायपत्तीचा. आणि हे बघा थोडंफार राहिलेलं आहे हे आज लावून घेणार. आणि इथं कपाट धुवायचं राहिले, हे आजचं काम आहे. ट्रॉल्या धुवायच्या आहेत आजच्या, निवडायला दिसत नाही. बाहेर अंधार असल्यामुळं लाईट शिवाय दिसत नाही आहे काहीच. पापडी काल जी घेतली होती ती आता निवडून ह्याच्यातलं श्रावण घेवडा करणार आहे. चला नाही थांबा, करू नका. टाळ तिथं त्या ड्रॉवरमध्ये ठेव, त्या खालच्या काढून साफ करायचं आहे. राहू देतो तिथं ठेवा, ड्रॉवर साफ करायचे तिथं. वायरी तिथं नको, लॅपटॉपच्या ह्याच्या आहेत खरं. इकडे ठेवा, इकडच्या ह्याच्यात जागा आहे की इकडच्या पलीकडच्या फोटोच्या ड्रॉवरमध्ये फोटो आहे तिथं दे. चांगले असते, नवीन ठेवून द्या. मास्क घेतलेले इथं तिथं पडून आहेत सगळे घरात. ते मास्क बघितलं की कोरोनातली आठवण येते. निवडलेली आहे भाजी. चला आता चिरून मस्त अशी फोडणीला घालून घेते. आणि रिॲलिटीपासून कोणीही वाचू शकत नाही. इथं देवानं सुटलेलं नाही. इथं आपण तर माणसं आहे, त्यामुळं रिॲलिटी जाणूनच माणसाने राहिलेलं पाहिजे. चला 15ला 2 छान आहे. फ्रेश घेतलेली आहे कोथिंबीर अशी आणि छान आहे. शेत श्रावण घेवडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, आपला निवडून धुवून चिरून घेतलेला आहे. आणि इथं मस्त अशी चवळीची आमटी होणार आणि इथं फोडणी मग द्यायला चालू आहे. आणि किचनचा हा पूर्ण भाग साफ करायचा आहे, पुसून स्वच्छ करायचा आहे. आता चहा घेतल्यानंतर दुपारी हे पूर्ण साफ होईल. इकडे सर्व बेसिक मसाले टाकून घेतले आणि त्यामध्ये टमॅटो वगैरे घातल्यानंतर पूर्ण वाफ आली मोबाईलवर. आणि टाकल्यानंतर त्यामध्ये टमॅटो घातलेला आहे. आता थोडंसं तेल सुटू द्यायचं आहे फोडणीला. आणि टमॅटो चांगला विरघळला पाहिजे त्याच्यात तेलात, उसळ छान होते अशी तेल सुटल्यानंतर. ते तेल येऊ दे, चांगला तेलात मिळते ते टमॅटो आणि मगच फोडणी देऊ. तेल सुटलेलं आहे. आता पाणी, उसळ आणि कडधान्य मी पावसाळ्याच्या दिवसात आवर्जून भरते, ज्याने आपल्याला सूप छान असं पिता येईल, असं भातासोबत. आणि गावी याला आमटी म्हणतात आणि माझ्या सासरी सांबार असं म्हणतात याला. आणि कोल्हापुरात किंवा इतर भागामध्ये सांबार हे आपल्या इडलीबरोबर केलं जातं. शेवगा वगैरे त्याच्यात तूर डाळ वगैरे घालून करतात, त्याला सांबार म्हटलं जातं.
असं आहे, प्रत्येक विभागाच्या गोष्टी आहेत शेवटी. आता भाकरीसाठी पीठ घेतलं आहे आणि हे बघा, तुमच्या रोजच्या ज्या भाकरी वगैरे किंवा चपात्या वगैरे ठेवता, तो डबा जर असेल तर अस्वच्छ ठेवू नका, स्वच्छ ठेवा. एक दिवस आणि बदलत राहा, जेणेकरून फंगस वगैरे धरला जातो भाकरीला किंवा चपातीला वगैरे. आणि शिळ्या चपात्या किंवा भाकरी जास्त पावसाळ्यात तरी टाळा. आणि जरी असतील तरी मोठ्याने खा, मुलांना वगैरे देऊ नका. आणि ताजं ताजं जेवढं खाण्याचा प्रयत्न करा पावसात. आणि पौष्टिक आहार. भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे, भाकरी करते ज्वारीच्या. मग आणि चला भाकरी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. जेवते आहे आता आणि जेवायला बसलेली आहे. सिद्धीचं ताट करून ठेवलेलं आहे. मी जेवून तिला घेऊन जाणार आहे वरती. कामावर बसलेली आहे ती आणि 2-2:30ला सुटते आणि त्यानंतर मग तिचा अभ्यास चालू असतो. त्या वेळ मिळत नाही तिला 2 मिनटं पण. मग आता जेवण करून घेते आणि मग घेऊन जाते ताट तिच्यासाठी, कारण आता मध्येच वेळ मिळत नाही तिला पण. त्याला आता जेवून घेते आणि व्हिडिओ स्किप न करता पहा. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. टेक केअर, काळजी घ्या, बाय. आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. बाहेर पाऊस चालू आहे, झिरमीट असा दाखवते. चालू आहे, झिरमीट पडत आहे पाऊस. संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात झाली आहे. कुकर लावलेला आहे, इथं कारले काढून ठेवलेत. कारल्याची भाजी, भाकरी आणि कुकर लावलेला आहे. इथं मस्त असं कारलं चिरून धुवून स्वच्छ घेतलेलं आहे, पाण्यात ठेवलेलं आहे धुवायला. आणि फोडणीसाठी इथं नुसतं बेसिक मसाले टाकून फोडणीला देत आहे. फ्राय पण मस्त होतं कारलं, पण फ्राय आता करणार नाही आहे. मस्त असं ह्याचं करणार आहे कारलं. आणि इथं उसळ तयार झालेली आहे, छोले उसळ, राजमा उसळ केलेली आहे. छान अशी राजमा उसळ आवडते आम्हाला. आणि पौष्टिक म्हटल्यावर सध्या आता पौष्टिकवर जास्त जोर चालू आहे माझा. चला तर हां राहू दे नको. भाकरी चालू आहेत आता संध्याकाळच्या माझ्या. आणि आजचा ब्लॉग माझा कसा वाटला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि टेक केअर, काळजी घ्या. आणि उद्याचा ब्लॉग बघण्यास विसरू नका. उद्या आहेत उद्या दीपपूजा आहे, दीपपूजन आहे. आणि प्रत्येकजणी करतच असतील. आणि मलाही थोडा उद्या दिवसभर पूर्ण बिझी जाणार आहे. आणि चला तर मग सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. टेक केअर, काळजी घ्या, बाय, गुड नाईट. आणि आता आम्ही जेवण करून घेतो. मस्त अशी कारल्याची भाजी आणि राजमा आमटी. चला बाय.